नमस्कार. सक्षम नागरिक मोहिमेअंतर्गत रोजनिशी उपक्रम ज्याचे मार्गदर्शक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मार्गदर्शक आहेत लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर. हे दोन उपक्रम महाराष्ट्रातल्या विविध शाळांमध्ये सुरू आहेत आणि या उपक्रमांविषयीचे शिक्षकांचे काही अभिप्राय आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. आम्ही शिक्षकांना हे सांगितलेलंच आहे की विविध शिक्षक हे उपक्रम राबवत आहेत आणि त्यांना त्याचा फार चांगला उपयोग विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता होत आहे, कारण अर्थातच ह्या तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन त्या उपक्रमांना लाभलेलं आहे. मेहनत आहे ती शिक्षकांचीच आहे. आपल्या विद्यार्थ्यांवर जे शिक्षक मनापासून मेहनत घेतात त्यांचेच विद्यार्थी कधीही पुढे येतात आणि विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये जो शिक्षकांचा वाटा आहे त्याची तुलना कोणाशीही करता येणार नाही. हे अगदी निर्विवाद सत्य आहे. तर ह्या सत्याला धरूनच आपण ह्या तज्ज्ञ व्यक्तींद्वारे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहोत या उपक्रमांद्वारे. आणि आपले शिक्षक हे दाखवून देत आहेत की आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि खरंच त्यांच्याकडून ही विद्यार्थ्यांची प्रगती दिसून येत आहे. हे अभिप्राय मागवण्याचं कारण इतकंच आहे की एका व्यक्तीने जी मेहनत घेतलेली आहे आणि त्यांना कशा प्रकारे त्याचा उपयोग झालेला आहे, विद्यार्थ्यांमध्ये काय बदल दिसत आहे, त्याचा उपयोग इतर अनेकांना व्हावा, त्यांना देखील यातून पुढील कार्य करण्याची प्रेरणा मिळावी. रोजनिशी आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम हे काही जादूची काडी नाही आहेत की ती काही फिरवली म्हणजे त्याच्यापासून काहीतरी चांगलं झालं. तर ही जी गोष्ट आहे त्यात मुख्यत्वे आपण भर दिला आहे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर. अनेक विषय आपण विद्यार्थ्यांना शिकवत असतो. मूल्य शिक्षण देखील आपण विषय कंपल्सरी केलेला आहे शाळांमधून आणि आपल्या संस्कृतीची माहिती देत असतो. बऱ्याच गोष्टी आपल्या शिक्षणक्रमामध्ये अंतर्भूत आहेत, परंतु विद्यार्थी घडताना त्याला नेमकं यातलं काय कळतं, त्याची विचारसरणी कशी आहे, त्याच्या घरचं वातावरण कसं आहे, त्याची मनोभूमिका कोणत्या प्रकारची आहे हे समजायला आपल्याला या उपक्रमांमुळे मदत होते. आणि काय होतं की विद्यार्थी शिक्षक संबंध जे आहेत ते आपुलकीचे असणं, जिव्हाळ्याचे असणं ही शिक्षणक्रमामधील एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. तिकडे हा उपक्रम आपल्याला लक्ष द्यायला लावतो. या उपक्रमामुळे या गोष्टीला प्राधान्य दिलं गेलं आहे की विद्यार्थी आणि शिक्षक यांचे संबंध जवळकीचे असणं, आपुलकीचे असणं. त्यामुळे मग होतं काय की विद्यार्थी मनमोकळेपणाने जेव्हा आपल्या रोजनिशीमध्ये व्यक्त होतात, या उपक्रमाची मी माहिती देत नाही आहे त्यामुळे सर्व डिटेलमध्ये सांगत नाही, याचे वेगळे व्हिडिओ आहेत, पण विद्यार्थी जेव्हा व्यक्त होतात ते विविध विषयांवर लिहू लागतात तेव्हा त्यांच्या लिखाणामध्ये सुधारणा होते. लिखाण यायला लागल्यावर अर्थातच ते वाचनाकडे वळू लागतात, कारण आपल्या कित्येक शाळांमध्ये लायब्ररी आहेत पण विद्यार्थी वाचत नाही आहेत. सोशल मीडियाला आपण दोष देतो, परंतु ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे की कित्येक विद्यार्थ्यांना, मी नाही म्हणणार की सगळ्या, पण कित्येक विद्यार्थ्यांना तितकं वाचता येत नाही आहे. वाचताच जर आलं नाही बराबर किंवा चांगल्या प्रकारे तर आपण कसं बरं त्या वाचनाकडे वळू शकतो. तर त्यामुळे लिहिता आल्यावर वाचनाकडे विद्यार्थी वळू लागतात. हा आपला या उपक्रमांमागील अनुभव आहे आणि शिक्षकांनी याविषयीचं काय सांगितलेलं आहे ते आपण यामध्ये ऐकूया. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. मी किशोरी महादेव चौगले, कन्या विद्या मंदिर कळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी कार्यरत आहे. रोजनिशी हा उपक्रम गेले 3 वर्षापासून आमच्या शाळेमध्ये अगदी सक्रियपणे राबवला जात आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सुरुवातीला रोजनिशी कशी करायची वगैरे हे लक्षात येत नव्हतं, पण त्याच्यानंतर मुलांना आम्ही समजावून सांगितलं की दररोज झालेल्या आपला जो दिनक्रम आहे त्याच्याविषयी आपल्याला संध्याकाळी झोपताना त्यावर प्रकाश टाकायचा आहे आणि आपण काय काय गोष्टी केल्या त्या आठवायच्या आणि त्यानुसार लिहायचं आहे. याच्यामध्ये एखादा प्रसंग असेल किंवा एखादी कृती असेल तर ती लिहायची आहे. सुरुवातीला जवळजवळ आत्ता मला वाटतं इयत्ता 6वीला गेलेल्या विद्यार्थिनींच्यामध्ये अंकिता नितीन वेलेकर, त्याच्यानंतर शुभ्रा पाटील आणि धनश्री गोसावी वगैरे या विद्यार्थिनीने अतिशय सुंदर अशी रोजनिशी लिहिण्याचा दररोज प्रयत्न केला. त्याचबरोबर इयत्ता 4थीमधील समृद्धी सरदार डवंग असेल, शर्वरी कदम या विद्यार्थिनीसुद्धा दररोजच्या जीवनामधील दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या
तोचपणा न घेता वेगवेगळे दररोजचे प्रसंग रेखाटण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि अतिशय सुंदर असा आकलनासहित रोजनिशी लिहिण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा असा झाला की विद्यार्थ्याची आकलन क्षमता वाढली, स्मरण क्षमता वाढली. त्याशिवाय दररोज आपण काय काय केलं किंवा एखादा प्रसंग जो घडला असेल त्यांच्या बाबतीत तो सांगताना सुद्धा त्याच्यामध्ये थोड्या शुद्धलेखनाच्या चुका त्यांच्या होत होत्या, पण त्यासुद्धा आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेळोवेळी सांगून आम्ही त्या दुरुस्त करून घेतल्या. याचा शालेय जीवनामध्ये वर्गामध्ये शिकवताना त्याचा असा उपयोग झाला की विद्यार्थ्यांना दीर्घोत्तरी प्रश्न लिहित असताना, वस्तुनिष्ठ प्रश्न लिहिताना 1, 2, 3, 4 पर्यायापैकी कोणताही पर्याय निवडणे त्यांना अवघड जात नव्हते. पण वर्गामध्ये जेव्हा आपण शिकवत असताना जेव्हा दीर्घोत्तरी प्रश्न होते किंवा या प्रसंगी तुम्ही काय कराल असे प्रश्न होते किंवा मोठे जे कल्पनाशक्तीवर आधारित निबंध वगैरे जे होते ते लिहित असताना सुद्धा त्याच्यामध्ये अतिशय आश्चर्यकारकरित्या बदल आम्हाला जाणवले. तसंच मुलांच्या लिखाणामध्ये, हस्ताक्षरामध्ये जे हा फोटो आपण पाठवणार आहे दररोज आणि हा एका ग्रुपवरती जाणार आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्याच्या लिखाणामध्ये हस्ताक्षरामध्ये अतिशय चांगली सुधारणा झाली. शिवाय शुद्ध लेखनामध्ये बदल झाला. तसेच विद्यार्थ्यांची वाचन क्षमता वाढली. दुसऱ्यांची रोजनिशी वाचल्यामुळं आपल्या रोजनिशीमध्ये काय कमतरता ही त्यांना त्यांच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर आपण आता बघत आहे की आजच्या जीवनामध्ये की दैनंदिन जीवनामध्ये आपण जर सगळीकडे बघितलं तर मूल्यांचा ऱ्हास होताना दिसत आहे. पण रोजनिशीचा उपक्रम राबवल्यामुळे मुलांच्यामध्ये मूल्य शिक्षण रुजवण्यासाठी या रोजनिशीचा फार उपयोग झाला. म्हणजे मूल्यांमध्ये संवेदनशीलता हे मूल्य जर घेतलं तर त्यामध्ये त्यांना दररोजच्या आलेल्या प्रसंगामध्ये एखादी जर घटना अशी घडलेली असेल तर ते संवेदनशीलपणे कशी मांडली जाते हा बदल त्यांच्यामध्ये जाणवला. तसेच शाळेमध्ये होत असलेल्या विविध सहशालेय उपक्रमाचं ज्यावेळेस विद्यार्थी लिखाण करू लागले त्यावेळेससुद्धा त्यांना विविध राष्ट्रभक्ती असतील किंवा वक्तशीरपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांचा सुद्धा त्यांच्या लिखाणामध्ये तो बदल झालेला दिसून आला. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची जी दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये निरीक्षण करण्याची क्षमता वाढीस लागली आणि स्मरणशक्ती, शिवाय संयम, त्याच्यानंतर विचार करून कृती करणे या गोष्टी विद्यार्थ्यांच्या वाढीला लागलेल्या आहेत. खरं तर बघितलं तर भाग्यश्री फाउंडेशनचे खूप खूप आभार की त्यांनी अतिशय चांगली अशा पद्धतीची रोजनिशीचा उपक्रम शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला. आज देखील आपण बघितलं की आपण किती जरी वयानं आणि अनुभवानं मोठं झालो तरी बऱ्याच लोकांच्यामध्ये रोजनिशी लिहिण्याचे प्रमाण किंवा एखादा प्रसंग लिहायचा म्हटलं तरी तो लोकांना जमत नाही. पण अतिशय लहान वयापासून विद्यार्थ्यांना ही रोजनिशीची सवय लागली तर त्यांच्यामध्ये आपल्याला आमूलाग्र असा बदल झालेला दिसून येतो. यावर्षी माझ्याकडं पहिलीचा वर्ग आला. पहिलीच्या वर्गाचे विद्यार्थी तसे ते पहिल्या 3-4 महिन्यामध्येच छोटे छोटे शब्द वाक्य लिहू लागले होते. पण त्यांना रोजनिशी लिहायला लावणं खरंच तर कसरतीचं काम होतं. पण दररोज काय काय झालं हे 2 ओळी लिहा, 3 ओळी लिहा असं सांगितलं. आणि दिवाळीच्या आधीच माझ्या वर्गातील स्वरा सागर सूर्यवंशी, आदित्य अजित नरुटे आणि शिवाज्ञा प्रवीण देसाई या 3 विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या आधीच 3-4 वाक्ये मोडक्या तोडक्या भाषेमध्ये कधी कधी शुद्ध लेखनाचा त्यामध्ये अभाव असायचा, कधी कानामात्रा वेलांटी चुकायची, पण त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केला. आज बघितलं तर आज घडीला जवळजवळ वर्गातील पहिलीच्या 80% विद्यार्थी रोजनिशी लिहितात. काही विद्यार्थ्यांच्या रोजनिशीमध्ये तोचपणा आढळून येतो कारण त्यांचा वयोगट अजून लहान आहे. पण अतिशय सुंदर प्रकारचा असा हा उपक्रम राबवल्यामध्ये विद्यार्थ्याच्या आकलनशक्तीमध्ये वाढ झाली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आकलनाने जे वाचन होतं किंवा आकलनाने जे लिखाण होतं त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं फायदा दिसून येतो. कारण आजकाल विद्यार्थी अनुलेखन करतात पण स्वतः एखाद्या आपल्या जीवनातील प्रसंग किंवा स्वतः आपल्या जीवनामध्ये घडलेली एखादी गोष्ट स्वतः आठवून लिहिणं आणि त्यामध्ये मग शब्दांचा क्रम लावणं, त्याच्यापासून वाक्य तयार करणं आणि वाक्यांचा क्रम लावून दिनक्रम लिहिणं खरंच खूप सुंदर गोष्ट आहे. आणि अशा या रोजनिशी या उपक्रमामुळे शालेय अभ्यासक्रमामधले सुद्धा काही घटक आमचे सोपे झाले, विद्यार्थ्यांना लिहायला चांगलं वाटलं. शिवाय यावर्षी भाग्यश्री फाउंडेशनमध्ये आमच्या वर्गातील इयत्ता 4थीतील समृद्धी डवंग या विद्यार्थिनीला वर्षभर चांगली रोजनिशी लिहिण्यामुळं
लिहिण्यासाठी स्कॉलरशिप मंजूर झाली आणि ती स्कॉलरशिप मंजूर झालेली बघून अनेक विद्यार्थ्यांच्यामध्ये सुद्धा तसं वातावरण निर्माण झालं की बाबा अतिशय चांगलं लिखाण केल्यामुळं हिचा नंबर आला आणि हिला स्कॉलरशिप मंजूर झाली. तशा पद्धतीने वर्गातील जवळजवळ इयत्ता 1ली ते 7वीतील सर्व विद्यार्थी रोजनिशी लिहित आहेत. काही विद्यार्थ्यांच्या रोजनिशीमध्ये खंड पडतो, कधी कधी सुट्ट्या आल्यावर रोजनिशी न लिहिणं किंवा कधी कधी 1-2 दिवस रोजनिशी गावाला गेल्यामुळं रोजनिशी लिहिता न येणे, असे प्रकार सोडले तर विद्यार्थी बऱ्यापैकी महिन्यातील जवळजवळ 20 ते 25 दिवस रोजनिशी लिहित आहेत, एखाद दुसरा दिवस राहिला तर, आणि अतिशय सुंदर रोजनिशी लिहित आहेत. काही मुलांच्यामध्ये हस्ताक्षरामध्ये सुधारणा झाली, तसेच काही मुलांच्यामध्ये शुद्ध लेखनामध्ये सुधारणा झाली. त्याच्यानंतर परत त्यांची विचारशक्तीला चालना मिळाली. त्याच्यानंतर रोजनिशी या उपक्रमामुळं म्हणजे अतिशय एक सक्षम नागरिक बनण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली. त्याबद्दल मी कोल्हापूर जिल्हा परिषद आणि भाग्यश्री फाउंडेशनचे आभार मानते. धन्यवाद.